तर आपण बघतोय हिंदी सक्तीविरोधात आता दोन्ही ठाकरे एकत्र येत आहे, एकत्र मोर्चा निघणार आहे, मोर्चा एकच असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो सुद्धा ट्विट केलेला आहे आणि त्या फोटोमध्ये महाराष्ट्रातील हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसताय, एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र असं ट्विट यावेळेस संजय राऊत यांनी केलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, आपण काही महत्त्वाची माहिती देत होता। नक्कीच आपण बघतोय की मराठीचा मुद्दा जो आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी खरं तर महत्त्वाचा आहे। मात्र याच मुद्द्याला अनुसरून जर मराठीची गळचेपी होत असेल आणि मराठी माणूस जर दुसऱ्याला मदतीसाठी हाक मारत असेल तर निश्चितच या सगळ्या प्रसंगी जे आहे ते एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत जे आहे ते शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाचं आहे आणि त्याच्याचमुळे 5 तारखेला जो मोर्चा होणार आहे या 5 तारखेच्या मोर्चामध्ये या दोन्ही राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच सामील होणार आहे। त्याच्यामुळे एकमेकांमध्ये असलेला द्वेष जो आहे तो विसरून मराठी म्हणून एकत्र या, कारण सध्या मराठीची जी गळचेपी आहे या मुद्द्याला खरं तर एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून तमाम मराठी नागरिकांना खरं तर राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं बघायला मिळतंय। केवळ उद्धव ठाकरे गट नाही तर शिवसेना, एकनाथ शिंदे गट देखील आहे, भाजप देखील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या सगळ्याच राजकीय पक्षांमधील जेवढे पण मराठी लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन खरं तर मनसेतर्फे करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे एकीकडे मनसेच्या प्रस्तावाला ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जरी सकारात्मकता दाखवली असली तरी आणखीन कोणते राजकीय पक्ष मनसेला टाळी देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल, कारण मराठी म्हणून जर हाक दिलेली आहे तर याच सगळ्या राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ते सर्व मराठी आहेत। मग ते राज ठाकरे यांच्या या मोर्चामध्ये सामील होतील का आणि एक वेगळं स्वरूप जे आहे ते 5 तारखेच्या मोर्चाला दिसून येईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर भलेही संजय राऊत यांनी एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो ट्विट करत जरी ही माहिती दिली असली तरी आजच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये देखील महत्त्वाची बातमी अगदी काही क्षणांसाठी थांबवती आपण।